सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. बऱ्याच पालकांची अशी कंप्लेंट असते की आमची मुलं आमचं काहीच ऐकत नाही. प्रत्येक गोष्टीत हट्टीपणा करतात, रागीट स्वभाव झालाय, त्यासाठी काय करायचं? तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपली मुलं आपलं का ऐकत नाही? आपण कुणाशी त्यांची तुलना करतो का? किंवा आपण नेहमी सतत त्यांना रागवत असतो का? ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे स्वतःला आणि मुलांना तपासून घ्या आणि त्यानंतर मुलांना तशी वागणूक द्या. आता काहीही झालं तरी पण आपली मुलं आहेत आणि ती आपल्या आज्ञेत राहायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. आता काही उपाय करून आपली मुलं आज्ञेत राहतील का? हो, नक्कीच राहतील. परंतु जे उपाय आहेत ते तर आपल्याला करायचेच आहेत, परंतु आपल्याला सुद्धा आपल्या आपल्या स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवून आणायचे आहेत. आजचे उपाय स्वामींच्या सेवेतूनच आहेत. नक्कीच ऐका आणि ज्यांना कुणाला हवे असतील त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ हा मंत्र नक्कीच लिहा. आजचा उपाय किंवा सेवा अतिशय सुंदर आहेत, कुणीही स्किप करू नका. काय करायचं बघा, श्री स्वामी समर्थांनी सांगितलेला आध्यात्मिक आणि व्यावहारिक उपाय जो मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. मुलगा न ऐकण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मोबाईल आणि स्क्रीनचे ॲडिक्शन किंवा पालकांचा सततचा राग, तुलना, मुलांना न समजून घेणे, भीती, ताणतणाव किंवा दुर्लक्ष. स्वामी समर्थ सांगतात, दोष मुलात नसतो, त्याला दिशा देण्यात असतो. श्री स्वामी समर्थांचा आध्यात्मिक उपाय, प्रत्येक गुरुवारी स्वामींचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळेला जप करा. गुरुवारी संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा आणि दिवा लावतानाच म्हणा, स्वामी, माझ्या मुलाच्या मनातील हट्टीपणा दूर करा. हा उपाय सलग 11 गुरुवार करा. आता आपल्याला पाण्याचा उपाय कसा करायचा? रोज सकाळी 1 ग्लास पाण्यावर 3 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि ते पाणी आपल्या मुलाला प्यायला द्या. मुलांना काहीही सांगू नका, फक्त श्रद्धेने ते पाणी प्यायला द्या. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, रागाने नाही, प्रेमाने समजवा. तुलना करू नका, मुलांचे ऐकून घ्या, त्याच्यावर विश्वास ठेवा. जिथे प्रेम असते तिथे हट्टीपणा टिकत नाही. आता बरेच लोक म्हणतात, मग सकारात्मक बदल कधी दिसेल बरं? तर बघा, कुठलेही उपाय करत असताना सकारात्मक बदल हे आपल्याला दिसून येतातच. जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने केले तर मुलांचा राग कमी होईल, ऐकण्याची तयारी वाढेल, अभ्यासात लक्ष लागेल आणि घरात शांतता निर्माण होईल. स्वामींची कृपा ही हळूहळू पण कायमस्वरूपी परिणाम देते, कारण आपण जे उपाय करतो ते पूर्ण श्रद्धेने करतो. मुलगा ऐकत नाही म्हणून निराश होऊ नका. श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत हे समजूनच नेहमी उपाय करत चला. बऱ्याच वेळेला आपण मुलांना रागवतो, मारतो किंवा त्याची कुठलीच बाजू ऐकून घेत नाही. अशा सगळ्या गोष्टी नक्कीच टाळा, कारण काही वेळेला काय होतं, प्रत्येक वेळेलाच मुलं चुकीची असतातच असं नाही, तर काही वेळेला आपण त्यांना समजून घेत नाही आणि आपण त्यांना ओरडून बसतो आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो. तर बघा, मुलांना समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. मुलांना चांगले संस्कार द्या. मुलांना काही गोष्टी स्वामींच्या सांगत चला. स्वामींच्या पण छान छान गोष्टींचे पुस्तकं आहेत, ती नक्कीच घरी आणा आणि त्यांच्या गोष्टीसुद्धा स्वामींच्या गोष्टीसुद्धा मुलांच्या कानावर पडू द्या. रात्री झोपताना किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नक्कीच हे स्वामींचे विचार, स्वामीवाणी ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकतो. अभ्यास तर असतोच, परंतु काही थोडासा वेळ काढून काही श्लोक किंवा काही आपण दिव्याच्या समोर काही श्लोक बोलतो किंवा आपण बऱ्याच गोष्टी घरात ज्या सणावाराच्या आहेत त्या सगळ्या समजून सांगितल्या, तर मुलं आपली नक्कीच संस्कारी आणि आपल्या आज्ञेत राहतील.